नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील. डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग फॉर बिझनेसमॅन 2024 आणि 25 या ट्रेनिंग कोर्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय. तुमचा मोबाईलच करेल तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग, तेही तुमच्या स्वतःच्याच माध्यमातून. होय, तर हा ट्रेनिंग कोर्स बघत असताना आपण पाठीमागच्या लेसनमध्ये हाऊ टू क्रिएट अ सक्सेसफुल मार्केटिंग स्ट्रॅटेजी इन 6 स्टेप्स या गोष्टीबद्दल आपण बघितलेलं. आजच्या या लेसनमध्ये आपण बघतोय व्हॉट इज मार्केट रिसर्च, हाऊ टू डू इट अँड व्हॉट इज द इम्पॉर्टंट ऑफ मार्केट रिसर्च. या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला आजच्या लेसनमध्ये बघायचं आहे. मार्केट रिसर्च, व्हॉट इट इज अँड हाऊ टू डू इट या लेसनवरती मी एकदा क्लिक करतोय. तुमच्यासमोर तो लेसन येतोय. त्या लेसनच्या वरती मी जो काय रेकॉर्डेड व्हिडिओ केला आहे मार्केट रिसर्चवरती, तो तर तुम्ही बघा, ऐका, समजावून घ्या की जो तुमच्या संपूर्ण तुम्हाला समजेल या साध्या सोप्या सिंपल भाषेमध्ये आहे. मग ते व्यावसायिक आपले कोणत्याही कॅटेगरीतले असू देत, म्हणजे तो बिझनेस कोणत्याही कॅटेगरीमधील असू दे. तर चला मित्रांनो, मी या ठिकाणी इंग्लिशमध्ये तुमच्यासमोर कंटेंट आहे. तुम्ही मराठी, इंग्लिश, हिंदी, कन्नडा अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये तुम्ही तो लेसन कन्वर्ट करून बघू शकता. याच्यामध्ये मी जरी या ठिकाणी इंग्लिश कंटेंट जरी रीड करत असेल ना, तरी या ठिकाणी मी तुम्हाला पूर्णपणे मराठीत याचा समजावून सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. हाऊ टू कम्पेट, बघा, हाऊ टू कम्पेट इन टुडेज हायली कॉम्पिटिटिव्ह मार्केट. मित्रांनो, जर आजच्या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला हायली कॉम्पिटिटिव्ह मार्केट रिसर्च नक्कीच केला पाहिजे. तर इट इज इसेन्शियल टू कीप युअर फिंगर ऑन द पल्स ऑफ व्हॉट्स गोईंग ऑन युअर इंडस्ट्री. मित्रांनो, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये तुमच्या इंडस्ट्रीमध्ये नेमकं काय चाललंय, नेमक्या काय सक्सेसफुल स्ट्रॅटेजी चालू आहे की त्याच पल्सवरती, त्याच नाडीवरती तुम्ही हात ठेवणं गरजेचं आहे. तीच नाडी पकडणं योग्य आहे, जेणेकरून तुमच्या वेळेचा अपव्यय न होता, वेळ वाया न जाता तुम्ही सहजासहजी तुमच्या प्रोडक्टचं चांगल्या पद्धतीनं मार्केट रिसर्च करून मार्केटमध्ये तुम्ही तुमचा प्रोडक्ट सहजरित्या लॉन्च करू शकताय, सेल करू शकताय. सो तुमच्या इंडस्ट्रीतील योग्य त्या सक्सेसफुल मार्केटिंग प्लॅनवरती, त्या पल्सवरती, त्या नाडीवरती तुम्ही टच करा. वेल कंडक्टेड मार्केट रिसर्च विल हेल्प यू विथ दॅट. आणि चांगल्या पद्धतीनं मार्केट रिसर्च वेल कंडक्टेड करण्यासाठी, चांगल्या पद्धतीनं मार्केट रिसर्च करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. व्हॉट इज मार्केट रिसर्च इज अँड व्हाय इट इज इम्पॉर्टंट. मग मार्केट रिसर्च का महत्त्वाचं आहे आणि ते मग कसं करायचं. डिफरंट मार्केट रिसर्च टाईप्स अँड मेथड्स. मग चला, मग मला समजलं मार्केट रिसर्च काय आहेत, मग त्याच्या वेगवेगळ्या टाईप्स कोणत्या आहेत, त्याच्या मेथड्स कोणत्या आहेत. हाऊ टू डू मार्केट रिसर्च, म्हणजे बघा मार्केट रिसर्च म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, त्या मार्केट रिसर्चच्या वेगवेगळ्या मेथड्स कोणत्या आहेत की जे मी माझ्या प्रोडक्ट आणि सर्व्हिससाठी वापरू शकतो. हाऊ टू डू मार्केट रिसर्च, मग तो नेमका मार्केट रिसर्च मग वेगवेगळ्या पद्धती, स्ट्रॅटेजी वापरून कशा करायच्या, या गोष्टी आपल्याला समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला, या ठिकाणी आपण नॉर्मली तुम्हाला बोल्डमध्ये इथं वाक्य दिले, मी इथं झूम करतोय, तुम्हाला दिसेल. बघा, व्हॉट इज मार्केट रिसर्च. मग नेमकं मार्केट रिसर्च म्हणजे काय, तर मार्केट रिसर्च इज द प्रोसेस ऑफ गॅदरिंग अँड अनालायझिंग इन्फॉर्मेशन अबाउट युअर बिझनेसेस टार्गेट मार्केट. म्हणजे तुमचा प्रोडक्ट आणि सर्व्हिस ज्या मार्केटला जाईल, ज्या ऑडियन्सपर्यंत जाईल, असा मार्केटचा तुम्ही रिसर्च केला पाहिजे. त्या मार्केटमधील तुम्ही कस्टमरबद्दल, तुमच्या ऑडियन्सबद्दल, की ज्यांना तुमच्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट वाटू शकेल अशा ग्राहकांचा तुम्ही जी काही माहिती आहे, त्याचा इंटरेस्ट त्यांचा आहे तुमच्या प्रोडक्टबद्दल, तो तुम्ही गॅदर केला पाहिजे, कॅप्चर केला पाहिजे. द मेन गोल इज टू डिस्कवर हू युअर कस्टमर्स आर अँड व्हॉट दे वॉन्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मार्केट रिसर्च करत असताना तुमचा नेमका कस्टमर कोण आहे की जेणेकरून तुम्ही त्यांना काय जे पाहिजे, त्यांना जे इच्छित पाहिजे ते तुम्ही त्यांना सहज देऊ शकता. मग आता हे कसं करायचं, काय करायचं. फेसबुक मार्केटिंग, इंस्टाग्राम मार्केटिंगमधून तुम्ही हा ऑडियन्स प्रॉपर पद्धतीनं नक्की रिसर्च करू शकता की जे तुम्हाला माझ्याबरोबर शिकायचं आहे. मार्केट रिसर्च हेल्प यू आन्सर द क्वेश्चन्स लाईक द फॉलोइंग. जर तुम्ही मित्रांनो छान पद्धतीनं मार्केट रिसर्च केला ना, तर तुम्हाला खालील गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात. व्हॉट आर द डेमोग्राफिक्स ऑफ माय टार्गेट ऑडियन्स. म्हणजे अंधाधुंद मार्केटिंग करणं हे खरंच चुकीचं आहे. मी या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा, तुम्हाला इथं दिसेल. व्हॉट आर द डेमोग्राफिक्स ऑफ युअर टार्गेट ऑडियन्स. म्हणजे तुमचा प्रोडक्ट आणि सर्व्हिस जो आहे ना, त्याच्या संबंधित तुमच्या ग्राहकांचं वय काय आहे, कुठल्या वयोगटातला ग्राहक तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसकडे अट्रॅक्ट होतो, तो ग्राहक मेल जास्त आहे का फिमेल जास्त आहे, मग मेल आहे का फिमेल आहे,
हेही तुम्हाला टार्गेट करता येतं. तो कुठल्या वयोगटातला आहे, तो कुठल्या एरियामधील आहे, तर ते तुम्हाला कॅप्चर करता येतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या ग्राहकांची डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन कॅप्चर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सेकंड, व्हॉट आर देअर इंटरेस्ट अँड बाईंग हॅबिट्स. मग तुमच्या ग्राहकांचा नेमका पहिला तुम्ही इंटरेस्ट ओळखला पाहिजे, त्यांच्या सवयी ओळखल्या पाहिजेत. म्हणजे त्यांना इंटरेस्ट काय, त्यांच्या सवयी काय आहेत, आणि मग ते आपला प्रोडक्ट विकत घेऊ शकतील का, तरच आपल्याला समजेल. नाहीतरी त्यांच्या सवयी माहीत नाही आहेत, त्यांचा इंटरेस्ट माहीत नाही ना. आपण एखाद्याजवळ जातो म्हणतो की हा आमचा प्रोडक्ट आहे, विकत घ्या. पण समजा जर त्यांना इंटरेस्ट नसेल, त्यांना हॅबिट्स नसेल तुमच्यासारख्या प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये, तर आपण तिथं आपला वेळ आणि पैसा नक्कीच वाया घालवतो. व्हॉट प्रॉब्लेम्स कॅन हेल्प धिस ग्रुप ऑफ पीपल सॉल्व. आणि मग तुम्ही ज्या एरियामध्ये तुमचा प्रोडक्ट आणि सर्व्हिस घेऊन जाताय ना, नक्कीच त्या ग्राहकांना काय प्रॉब्लेम्स आहेत का, नक्कीच त्यांच्या प्रॉब्लेमवरती आपला प्रोडक्ट सोल्युशन म्हणून काम करू शकेल का, हेही तुम्ही मार्केट रिसर्च केला पाहिजे. हाऊ कॅन आय बेस्ट कनेक्ट विथ देम. मग चला तर मग मार्केट रिसर्च झाल्यानंतर मी चांगल्या पद्धतीनं त्यांना कसं कनेक्ट होऊ शकतो, मग फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रॉपरली मी त्यांच्यापर्यंत कसं जाऊ शकतो, तर या सगळ्या गोष्टी मग आपल्याला पुढं कंटिन्यू करू शकतो आपण चांगल्या पद्धतीनं. व्हाय डू यू डू मार्केट रिसर्च. मग तुम्ही नेमका मार्केट रिसर्च का करायचा, समजलं आता मला. मार्केट रिसर्चमध्ये काय करायचं, ग्राहकांचा इंटरेस्ट शोधायचा, ग्राहकांच्या हॅबिट्स शोधायच्या, त्यांचे प्रॉब्लेम शोधायचे, त्या प्रॉब्लेमवरती आपला प्रोडक्ट सोल्युशन म्हणून काम करू शकतो का, हे सगळं आता मला सर समजलं. बट मग मार्केट रिसर्च केल्यामुळं मला नेमके काय फायदे होणार आहेत, तर डेंटिफाय बिझनेस अपॉर्च्युनिटी. मार्केट रिसर्च केल्यामुळं माझ्या बिझनेसला नेमकं कोणत्या एरियामध्ये, कोणत्या कस्टमरला माझ्या बिझनेससाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे, हेही ओळखू शकतं. अट्रॅक्ट लॉयल्टी कस्टमर बेस. मग त्यामुळं तुम्हाला तुमचा लॉयल्टी कस्टमरचा बेस ओळखतो. हेच ग्राहक नेमके माझे प्रोडक्ट खरेदी करू शकतात, हेही तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखतं. 3, फाइंड आउट व्हॉट इन्फ्लुअन्सेस बाईंग बिहेवियर. मग जो बाईंग करणारा ग्राहक आहे त्याचं जे बिहेवियर आहे, त्याचं जे ॲक्टिव्हिटीज आहेत माझ्या प्रोडक्टच्या संबंधित काय आहेत, चांगले आहेत का वाईट आहेत, हेही तुम्हाला कॅप्चर करता येतं. व्हेरीफाय द सक्सेस ऑफ प्रोडक्ट. मग माझा आता प्रोडक्ट सक्सेस होतो आहे का अनसक्सेस होतं आहे, हेही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मग व्हेरीफाय करता येतं मार्केट रिसर्चमुळं. अंडरस्टँड युअर ब्रँड परसिप्शन. मग आता मार्केटमध्ये माझा जो ब्रँड आहे त्याचं परसिप्शन कसं आहे, मग ब्रँड तो पॉझिटिव्ह चालला आहे का निगेटिव्ह चालला आहे माझ्या कंपनीचा, हेही तुम्हाला ओळखता येतं. मग हिअर आर एक्झाम्पल ऑफ क्वेश्चन्स यू कॅन आस्क द ॲड्रेस स्पेसिफिक एरियाज ऑफ बिझनेस. मग ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा प्रोडक्ट आणि सर्व्हिस विकण्यासाठी जे काही तुम्ही मार्केट रिसर्च चालू केलेलं आहे, तिथं नेमकं तुम्ही कस्टमरच्या काय गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे. तर कस्टमर पेन पॉईंट्स. व्हॉट आर द मेन इश्यूज यू फेस विथ एक्स. मग तुम्ही तुमचा प्रोडक्ट आणि सर्व्हिस विकत असताना तुम्हाला नेमकं काय फेसिंग येतात, काय प्रॉब्लेम येतात, त्याच्यावरती तुम्ही काम करा. आणि तुम्ही ज्या ग्राहकांना प्रोडक्ट विकताय त्या ग्राहकांचे पेन पॉईंट्स काय आहेत ते आयडेंटिफाय करा. म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्यांना प्रोडक्ट विकता येईल. कस्टमर गोल. म्हणजे तुमच्या कस्टमरचा नेमका गोल काय आहे, त्यांना नेमकं काय पाहिजे, की जेणेकरून तुमचा प्रोडक्ट विकत घेतल्यामुळे त्यांचा गोल कंप्लीट होऊ शकतो तुमच्या ग्राहकांना, हेही तिथं तुम्ही ओळखू शकता. जसं की बघा ना, आज मी तुमच्यासारखा एक बिझनेसमॅन मी टार्गेट केला की जी मी ओळखलं आपल्या उत्तम व्यावसायिकांना, आपल्या सर्व प्रकारच्या प्रिय व्यावसायिकांना आज आपण जर डिजिटल मार्केटिंगचं ट्रेनिंग दिलं तर ते चांगल्या पद्धतीनं व्यवसाय वाढवू शकतात. म्हणजे माझा व्यवसाय वाढत नाही, हा तुमचा पेन पॉईंट आहे माझ्यासाठी. मग तो तुमचा पेन पॉईंट मी आयडेंटिफाय केला आणि मग आपल्या सर्व प्रिय व्यावसायिक मित्रांसाठी त्या पेन पॉईंटवरती सोल्युशन म्हणून मी काय केलं, एक शॉर्ट टर्म छोटासा तुम्हाला समजेल या भाषेमध्ये मी एक शॉर्ट डिजिटल मार्केटिंगचा कोर्स मी तुमच्यासाठी लॉन्च केला, जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम कोणता सॉल्व्ह होणार की तुम्हाला तुमचा व्यवसाय ऑनलाईन आता सहजासहजी वाढवता येईल. म्हणजे मी तुमच्यासाठी सोल्युशन म्हणून काम केलं, तसंच तुमचा प्रोडक्ट तुमच्या ग्राहकांसाठी त्यांच्या पेन पॉईंटवरती सोल्युशन म्हणून काम केला पाहिजे. कस्टमर गोल तुम्ही आयडेंटिफाय करा. कस्टमरचा नेमका गोल काय आहे, त्याला नेमकं काय पाहिजे की जेणेकरून त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकतात. ब्रँड अवेअरनेस. हॅव यू हिअर्ड ऑफ एक्स. म्हणजे आता बाबांनो माझ्या व्यवसायाचं नाव मार्केटमध्ये लोक घेत आहेत का, लोकांच्या तोंडामध्ये माझ्या ब्रँडचं नाव आहे का, हे तुम्ही आयडेंटिफाय करा. ब्रँड प्रेफरन्सेस. म्हणजे एक ग्राहक दुसऱ्या ग्राहकाला तुमच्या प्रोडक्टबद्दल प्रेफरन्स करतोय का, रेफरन्स करतोय का, एक ग्राहक तुमच्या व्यवसायाबद्दल दुसऱ्या ग्राहकाला सांगतोय का, हेही चांगल्या पद्धतीने मार्केट रिसर्चमध्ये आयडेंटिफाय करा. मग तुम्हाला समजेल व्हॉट इज द पोझिशन ऑफ युअर ब्रँड इन द मार्केट ॲज कम्पेअर टू कॉम्पिटिटर्स. म्हणजे
तुमच्या स्पर्धकाच्या तुलनेमध्ये तुमच्या व्यवसायाचा ब्रँडचं पोझिशन काय आहे, मग तुम्ही योग्य मार्गाने चाललाय का हेही नक्की तुम्हाला समजेल. प्राइसिंग, हाऊ मच वूड यू पे फॉर एक्स, मग तुमचा ग्राहक नेमकं तेवढी अमाऊंट तुमच्या प्रोडक्टची जी अमाऊंट आहे ती प्रोडक्ट नेमकी अमाऊंट तो देऊ शकतो का, तो त्याच्यामध्ये सॅटिस्फाय होऊ शकतो का, हेही तुम्हाला मार्केट रिसर्च करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्ही प्रोडक्ट लोकांना दाखवा, तुमच्या इच्छित ग्राहकांना दाखवा. प्राईसबद्दल त्यांचं मत काय ते कमेंटच्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न करा. पहिला मार्केटमध्ये प्रोडक्ट स्प्रेडअप करा. स्प्रेडअप केल्यानंतर त्यांना प्रोडक्टबद्दल, प्राईसबद्दल काय वाटतं याची मतं नोंदवून घ्या. मग तुम्हाला समजेल की आपले ग्राहक आपल्या प्रोडक्ट संदर्भात प्राईसबद्दल नेमकं काय म्हणतात, मग आपण योग्य मार्गाने चाललोय का हेही समजेल. मग तुम्ही फेसबुकचा वापर आपल्याला करायचा आहे, इंस्टाचा वापर करायचा आहे, व्हॉट्सॲपचा वापर करायचा आहे. या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आपल्या प्रोडक्ट प्राईसबद्दल नक्की समजेल. कस्टमर इंटरेस्ट अँड बिहेवियर, आणि मग ज्या वेळेला तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती विशाल सरांच्या बरोबर तुम्ही बी प्रॅक्टिकली फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवरती प्रोडक्ट आपण लॉन्च करणार आहे, त्यावेळेला त्या प्रोडक्टबद्दल येणाऱ्या कमेंट्स, लाईक्स, रिप्लायज या गोष्टींचा अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की कस्टमरचा इंटरेस्ट आणि कस्टमरचं बिहेवियर आपल्या प्रोडक्टबद्दल नेमकं काय आहे. बिहेवियर म्हणजे काय कस्टमरचा आपल्या प्रोडक्टबद्दल, म्हणजे त्याला आपल्या प्रोडक्टबद्दल काय वाटतं, आवडतो का नाही आवडतो, तो दुसऱ्यांना शेअर करतो का नाही करतो, या सगळ्या गोष्टी नक्की कळतील. तर बघा मग मित्रांनो, मार्केट रिसर्च म्हणजेच अगदी तुम्हाला इन शॉर्ट समरीमध्ये मी सांगतो, आपला प्रोडक्ट ज्या भागात द्यायचा आहे, ज्या ग्राहकांना द्यायचा आहे, त्या ग्राहकांना आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसबद्दल इंटरेस्ट काय वाटतो, त्यांचा आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसबद्दल बिहेवियर काय आहे ॲज कम्पेअर टू कॉम्पिटिटर्स, आपला प्रोडक्ट त्यांच्या पेन पॉईंट्सवरती चांगल्या पद्धतीनं काम करतो का, आपल्या प्रोडक्टची जी प्राईस आहे ती ग्राहकांना आवडते का, अफोर्डेबल होते का, या सगळ्या गोष्टीचा रिसर्च करणं म्हणजेच आपल्या प्रोडक्ट, सर्व्हिस आणि ब्रँडबद्दल रिसर्च करणं मित्रांनो. तर मग मित्रांनो, आजचा हा लेसन, व्हॉट इज मार्केट रिसर्च, व्हॉट इज द इम्पॉर्टंट ऑफ मार्केट रिसर्च अँड हाऊ टू डू अ मार्केट रिसर्च, या लेसनबद्दल तुम्हाला काय वाटलं, हा लेसन तुम्हाला आवडला का, या लेसनबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, मी स्क्रीनवरती इथं कमेंट बॉक्सला क्लिक करतोय, त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जाऊ शकता. तिथं तुमचे प्रॉब्लेम्स, तुमच्या कमेंट्स या लेसनबद्दल नक्की नोंदवा. मला तिथं तुम्हाला रिप्लाय द्यायला नक्कीच आनंद होईल. अशाच पद्धतीनं आपल्याला पुढच्या लेसनमध्ये परत एकदा भेटायचं आहे. मग चला तर मग आता सर, आता आम्हाला मार्केट म्हणजे काय, मार्केटिंग म्हणजे काय, प्रोडक्ट मार्केटिंग म्हणजे काय, प्रोडक्ट रिसर्च म्हणजे काय, प्रोडक्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, मार्केटिंगचे नेमके टाईप्स कोणते असतात, जनरल मार्केटिंगचे, त्यानंतर मार्केट रिसर्च म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या लेसनपासून आत्ताच्या लेसनपर्यंत अगदी शांतपणे, व्यवस्थित मी सांगण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न मी तुमच्यापर्यंत केलेला आहे. आता आपला जो नेक्स्ट लेसन असणार आहे की जिथून आपल्या डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन मार्केटिंगला सुरुवात होते, यामध्ये जो मग पहिला लेसन असणार आहे तिथं इंटरनेट मार्केटिंग म्हणजे काय, त्याचे नेमके मॉड्यूल्स कोणते आहेत, त्याचे टाईप्स कोणते आहेत, या लेसनमध्ये आपल्याला नक्की भेटायचं आहे. मी फक्त वाट बघतोय तुम्ही क्लिक करण्याची. तुम्ही क्लिक करते क्षणी माझा व्हिडिओ परत तुमच्यासमोर येतो इंटरनेट मार्केटिंगबद्दल. तर चला मग मित्रांनो, आज मी इथंच थांबतोय. तुर्तास आपण नंतर भेटूया. येणार